पुस्तक वाचतोय आपण फाइंडिंग माय कोर, लेखिका श्रीमती विनया गोरे, भाग 6. या भागाचं नाव आहे आयुष्याला कलाटणी. इंजिनिअरिंगचं 4थं सेमिस्टर सुरू होतं. अचानक घरातलं वातावरण काहीसं बदलल्यासारखं वाटलं. आई बाबा एकमेकात गंभीरपणे बोलत आहेत, कसलासा विचार करत आहेत असं वाटत होतं. मध्यंतरी आपटे मावशी घरी येऊन गेल्या होत्या. घरातलं बदललेलं वातावरण त्यांच्या येण्यामुळे निर्माण झालं होतं असं शेवटी आईबाबांनी मला सांगितलं. त्या गोगट्यांकडून आल्या होत्या, आई म्हणाली. तेव्हा मी विचारलं, कोण हे गोगटे? आणि आपटे मावशी त्यांच्याकडून आल्या होत्या म्हणजे त्यांच्या मुलासाठी तुला मागणी घालायला. आईबाबांनी स्वतःच धक्का पचवला आणि मग मला सांगितलं. स्थळ एकदम उत्तम होतं. मुलगा वालचंदमधून डबल इंजिनियर झालेला, किर्लोस्करवाडीत नोकरीला. जर्मनीला जायचं म्हणून लग्न लवकर करायचं होतं. त्याच्यासाठी मुली बघायला आईवडिलांनी सुरुवात केली तेव्हा मुलानं त्यांना विनया आवडते असं सांगितल्यावरून ही मागणी. विनया अजून लहान आहे, शिकते आहे, इंजिनियर व्हायची तिची इच्छा आहे आणि अजून त्याला 2 वर्षे आहेत. असं सगळं आईबाबांनी आधीच आपटे मावशींना सांगून टाकलं होतं. मध्ये 4-5 दिवस गेले. परत आपटे मावशी गोगट्यांचा निरोप घेऊन आल्या की एकदा विनयाला विचारा तरी. अच्छा, म्हणजे आईबाबांची जी खलबत सुरू होती ती ही होती तर. एकदा तर आई बाबांना म्हणत होती, विनया आता एवढी छान दिसते, तरुण आहे ना, पुढे दिसेलच याची काय खात्री. आईनं जणू माझ्यावर बॉम्बच टाकला. माझ्या मनात केवढी खळबळ उडाली. आत्तापर्यंत मी लहान होते, आता अचानक तरुण झाल्याची जाणीव झाली. मी कोणीतरी स्पेशल आहे, कुणाला तरी एवढी आवडते की माझ्यासोबत आयुष्य काढावं असं वाटतं त्याला. शिवाय लग्न करून जर्मनीला जायचं. वा, आमच्या आर्थिक मध्यम वर्गात परदेशी जाण्याचं स्वप्नही आम्ही मुली बघत नसू. पण मग माझं राहिलेलं शिक्षण, मला तर इंजिनियर व्हायचंच आहे. विचार विचार विचार, डोक्यात उलटसुलट विचार चालूच. मग आम्ही गोरे आणि गोगटे रीतसर भेटलो. त्याचे आईवडील मुंबईला राहत असत, तेही उच्च शिक्षित. एकच धाकटा भाऊ. सुरुवातीच्या औपचारिक बोलण्यानंतर आम्ही दोघंच बोलत असताना त्यानं मला कुठे केव्हा पाहिलं, माझं मुलांशी वागणं, माझ्या वक्तृत्व स्पर्धा, माझं स्कूटर चालवणं, कुठली साडी मला शोभून दिसते वगैरे इतके बारकावे सांगितले की मी थक्क होऊन ऐकतच राहिले. म्हणजे तो वालचंदच्या शिक्षणानंतर किर्लोस्करवाडीहून सारखा सांगलीला यायचा तर. हा कुणी एक मला माहितीही नसताना माझ्या नकळत मला इतकं न्याहाळतं आणि मला आवडतेच म्हणतो, परदेशीसोबत जाऊ म्हणतो. मी माझ्या राहिलेल्या शिक्षणाचं आणि ते पूर्ण करायच्या इच्छेविषयी बोलताच त्यानं मला वचन दिलं आणि ते पुढं निभावलं. मी तुझ्या शिक्षणाला पूर्ण पाठिंबा देईन, जी काही मदत लागेल ती मी करीन. BE नंतर नोकरी, एवढंच डोक्यात असलेली मला अचानक परीकथेतला राजकुमार भेटल्यासारखं झालं. माझी तारुण्यसुलभ भावना आपण कुणाला तरी आवडतोय सुखावली गेली. तरी शिक्षण अर्धवट सोडून लग्न करावं की नको? आईने तिचं शिक्षण लग्नानंतर पूर्ण केलंच की. बाबांची खूप मदत आणि आधार होता तिला. मला पण त्याच्या मदतीने जमेल का? हे सारे विचार इतके व्यापून राहिले होते की धड अभ्यास होईना. जर्मनीत पुढचं शिक्षण घेता येईल, पुढची 2 वर्ष खूप धावपळीची जातील, पण त्यामुळे कदाचित जे मिळेल ते सुद्धा काहीतरी निराळं मोठं असेल. त्या यशामुळे माझा आर्थिक, मानसिक, सामाजिक, बौद्धिक सगळा दर्जा उंचावेल असंही वाटलं. आई बाबा बहुतेक माझ्यापेक्षा जास्तच विचार करत असतील, कारण एकतर ते अधिक मॅच्युअर होते, शिवाय आपली लाडकी लेक दूरदेशी जायची, तिचं हित आपणच पाहिलं पाहिजे ही जबाबदारीची भावना. आणि आम्ही अखेर होकार दिला. मार्च 1972 लग्न झालं. वय 19 पूर्ण, 20 सुरू.
आणि त्या 4थ्या सेमिस्टरला मी चक्क नापास झाले. मला एकदम उद्ध्वस्त आणि हताश झाल्यासारखं वाटलं. नशिबानं नापास होणारी मी एकटी नव्हते. त्या वर्षी म्हणे परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरचे खूप प्रश्न आल्यानं नापासांची संख्या बरीच जास्त होती. विद्यार्थ्यांनी आंदोलनं वगैरे केली. मग शासनानं लगेच सुट्टीत पुन्हा परीक्षा घेतली. म्हणजे एरवी मुलांचं वर्ष वाया गेलं असतं ते वाचलं. मी पण त्या परीक्षेत पास होऊन वर्ष वाचवलं. लग्न करून थोडे दिवस मुंबईला सासरी काढून मी कॉलेजसाठी परत सांगलीला आले. मेमध्ये तो जर्मनीला गेला. मी जर्मन व्हिसाच्या पेपर्सची वाट बघत होते. माझं 5व्या सेमिस्टरचं कॉलेज सुरू झालं. गळ्यात मंगळसूत्र घातलेली मी. माझ्यासारखी हुशार, सगळ्यात भाग घेणारी, फोकस मुलगी मध्येच लग्न करते, हा आमच्या वर्गातल्या मुलांनाच काय, माझ्या मैत्रिणींनासुद्धा धक्काच होता. माझंही मन शांत नव्हतं. एक प्रकारची अस्वस्थता सतत असायची. सर काय शिकवतात याकडे लक्ष नसायचं. अभ्यासाला बसल्यावर एकाग्रतेने अभ्यास व्हायचा नाही. असेच 5-7 महिने गेले. 5वी सेमिस्टर पूर्ण झाली. आजपर्यंत कधी विमानात न बसलेली मी एकदम परदेशीच निघाले होते. डिसेंबर 1972ला 20 वर्षांची एक सांगलीची मुलगी जर्मनीला पोहोचली, एका नव्या आयुष्याचं स्वप्न घेऊन. प्रचंड एक्साइटमेंट होती. अनोळखी असला तरी तो माझ्या आयुष्याचा जोडीदार होता. आमचा संसार राजा राणींचा दोघांचा असणार होता. दोघात कुणाची लुडबुड नसणार. कसं असेल परदेशातलं घर? कसा असेल तो? किती वर्ष तूच माझ्या मनात होतीस असं म्हणणारा तो रोमॅन्टिक असेल का? मला शिक्षण पूर्ण करू देण्याचं वचन दिले त्यानं. कसं असेल तिकडचं कॉलेज? संसार सांभाळून कॉलेज अभ्यासाला वेळ कसा मिळेल? 20 वर्षांची, बाहेरच्या जगाचा अजिबात अनुभव नसणारी मी निघाले होते जर्मनीला. लग्न होऊन 7-8 महिने झाले असले तरी पूर्ण अनोळखी असणाऱ्या नवऱ्याकडे. उत्सुकता, हुरहुर, आनंद या भावनांबरोबर भीतीसुद्धा मनात होती. हे सारे मनाचे खेळ. प्रत्यक्ष कशी बरं दिसत होते मी? आता ते फोटो पाहिले की पहिल्यांदा काय होतं तर हसू येतं. काळ किती पुढे निघून गेल्याची लख्ख जाणीव होते. मोठ्या काठाची लग्नातली एक जरीची साडी, लग्नातले थोडे दागिने, खास खरेदी केलेली मोठी थोरली पर्स, हे असं नटून सजून विमानतळावर पोहोचले. निरोप द्यायला त्या काळात पार विमानापर्यंत जाता यायचं. तसे मला सोडायला आलेले आई बाबा, वर्षा, सासू सासरे आणि कोण कोण. मग कुणीतरी फुलांचा एक हार आणला होता, तो माझ्या गळ्यात घातला. एअर इंडियाच्या महाराजासमोर माझा असा काढलेला फोटो बघून आज शर्ट पॅन्ट, गळ्यात एक स्लिंग घालून सुटसुटीत प्रवासाची सवय झालेल्या मला हसू येईल नाहीतर काय. आपण पोहोचू तिथे ऐन डिसेंबरच्या थंडीचा कडाका असेल. आपण अशा साडीत थंडीचा मुकाबला कसा करणार वगैरे विचार येण्याची शक्यताच नव्हती. तेव्हा लग्न करून परदेशी, त्यातही अमेरिका इंग्लंडला जाणारे निदान ऐकले तरी होते, पण जर्मनीला जाणारे तुरळकच. तेव्हा लग्न करून परदेशी जाणाऱ्या मुली अशा साडी नेसूनच जात. ही संख्या इतकी कमी असायची की त्यांचा गळ्यात हार घालून सत्कार करायची पद्धत होती. असे गळ्यात हार घातलेले फोटो वर्तमानपत्रातसुद्धा दिले जायचे. नाही म्हणायला एक ओव्हरकोट तेवढा अंगावर चढवला होता. माझ्या आई, मावशी, सासू या साऱ्यांना तिकडे आम्हाला भारतीय जेवण कसं मिळेल याची काळजी वाटत होती. आणि मग त्यांनी कसले कसले लाडू, शंकरपाळे आणि काय काय करून दिलं. घाटकोपरची ताई मावशी पुरणपोळ्या फार मऊसूत अप्रतिम करायची. तिने पुरणपोळ्या करून दिल्या. माझ्या बॅगेत एवढं सगळं मावे ना. मग आई आणि वर्षानं कापडी पिशव्या माझ्या ओव्हरकोटाच्या आतल्या बाजूच्या खिशांना शिवून टाकल्या. तो कोट अक्षरशः टम्म फुगला होता. बाहेरून कुणाला कळलं नाही तरी मला पुरणपोळीचा स्पर्श सतत जाणवत होता. अनेक महिन्यांची तयारी,
विमानतळावरचा निरोप समारंभ संपवून आता प्रत्यक्ष विमान प्रवास सुरू झाला. माझी पहिली इंटरनॅशनल फ्लाईट होती फ्रँकफर्टला. इकडे तिकडे बघत कोण काय करते, एअर होस्टेसचं किती लक्ष आहे याचं निरीक्षण करत मी हळूहळू त्या विमानात कम्फर्टेबल होत होते आणि एकदम मला सांगलीच्या खड्ड्यांच्या रस्त्यावरून स्कूटरवरून जाताना जसं व्हायचं तसं वाटू लागलं. तोच पायलटनं सांगितलं, एअर टर्ब्युलन्स आहे, घाबरू नका. म्हणजे आकाशात हवेत पण खड्डे असतात वाटतं. विमान फ्रँकफर्टला पोहोचलं. खिडकीतून बाहेर सगळीकडे बर्फ दिसत होता. इतकं देखणं दृश्य होतं की बस. विमानातून बाहेर आले तर चक्क भुरभुर पडणारा बर्फ. इथून दुसऱ्या विमानानं स्टुटगार्टला जायचं होतं. त्याची वाट बघत आज छान गरम असलेल्या विमानतळावर बसून मी बाहेर किती थंडी असेल आणि आपल्याला किती थंडी वाजेल या कल्पनेनं कुडकुडत बसले होते. त्यानंतरच्या आयुष्यात प्रत्येक वेळेस स्कीइंग करताना मला तेव्हा आत बसून कुडकुडलेली मी आठवते. अखेर मी स्टुटगार्टला पोहोचले. जिथे येण्यासाठी हा एवढा आटापिटा केला होता तिथे. कारण डोळे त्याला बघायला उत्सुक होऊन गेले होते. बाहेर तो आणि एक परदेशी जोडपं. त्यांचं नाव स्ट्रोहेकर. त्यांची गाडी सुरू झाली. आमचं गाव न्यूर्टिंगेन इथून 30 किलोमीटरवर. त्याच्याशी नजरानजर झाली आणि मग नजर बाहेर गेली तर काय, बाहेर बघावं तिकडे पांढरं शुभ्र बर्फच बर्फ. सांगलीला लहानपणी डॉक्टर रणभिसे यांच्याकडे जी नाताळ ग्रीटिंग कार्ड्स बघितली होती ते चित्र मी साक्षात माझ्या नजरेने बघत होते. तेव्हा नेहमी वाटायचं की ही चित्र खरी नसणार, कुणीतरी पेंटिंग केलेलं असणार. पण आता खिडकी बाहेर मी ते खरं खरं बघतीये. त्या सौंदर्याला शब्दच नाहीत. तेव्हा मला आईबाबांची वर्षाची खूप तीव्रतेनं आठवण झाली. वाटलं हे मी जे सगळं बघते आहे ते त्यांना कसं सांगणार, ते किती दूर राहिलेत. आत्तापर्यंत जे पाहिलं अनुभवलं ते लगेच किंवा रात्री जेवताना धाड धाड सांगायची सवय. यापुढे ते शक्य नाही. माझी एक्साइटमेंट, माझे अनुभव मला त्यांना लगेच सांगायला येणार नाहीत. यापुढे सगळा संवाद पत्रातून. तेव्हा आमच्या घरी फोनसुद्धा नव्हता. शेजारच्या घरात फोन करून आम्हाला निरोप कळवायचे. आता जर्मनीतून इंटरनॅशनल फोन करून शेजारच्या घरातून आईबाबांना बोलावून बोलणं वगैरे शक्यच नव्हतं. म्हणजे आता एकमेव आधार पत्रांचा, हे त्या क्षणीच मनात ठसलं. क्रमशः अभिवाचन निलिमा नातू.